नमस्कार. पीक विमा 2025चा जो वाटप होणं सुरू होणार आहे 28 जुलैपासून, तो कशाप्रकारे होणार आहे? कशाप्रकारे शेतकऱ्यांना मिळणार आहे? कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे? कोणत्या महसूल मंडळांना मिळणार आहे? आणि त्यामध्ये कोणते शेतकरी आता सध्या पहिल्या यादीमध्ये येतील, या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. याच्यामध्ये आता दिनांक 28 जुलैपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा येणार आहे, असं सांगितलं जात आहे. मग हा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यानुसार माहिती, महसूल मंडळानुसार माहिती पाहतोय आपण. ठीक आहे. तर याच्यामध्ये सर्वात पहिले सुरुवात करतोय आपण मराठवाड्यापासून. मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोलीमध्ये 30 महसूल मंडळं आहेत. त्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या पिकांचा? तर सोयाबीनचा राहिलेला जो पीक विमा होता, तूर आणि कपाशी या पिकांचा देखील या जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळणार आहे. त्यासोबतच नांदेडमधील 93 महसूल मंडळे ज्याच्यामध्ये सोयाबीन आणि कपाशी आणि तूर यांचाही पीक विमा मिळणार आहे. परभणी जिल्ह्यातील 52 महसूल मंडळांमध्ये तूर आणि कापूस या पिकाचा पीक विमा जमा होणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे 78 महसूल मंडळांमध्ये सोयाबीनचा राहिलेला तूर आणि कपाशी यांचा पीक विमा जमा होणार आहे. याच्यामध्ये परभणीमध्ये 52 महसूल मंडळांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये तूर आणि कापूस या पिकाचा पीक विमा जमा होणार आहे. याच्यामध्ये जो बीड जिल्हा आहे, बीड जिल्ह्यामध्ये 87 महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांना तूर, सोयाबीन आणि कपाशी या पिकांचा पीक विमा जमा होणार आहे. तसेच धाराशिव जो आहे, धाराशिवमधील 46 महसूल मंडळांचा शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होणार आहे. त्याच्यामध्ये कपाशी, तूर या पिकांचा समावेश आहे. लातूरमधील 60 महसूल मंडळांचा समावेश आहे. 60 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा पीक विमा कोणकोणत्या पिकाचा मिळणार आहे? तर त्याच्यामध्ये सोयाबीन पिकाचा जास्त समावेश आहे. जेवढा जास्त सोयाबीन पिकाला पीक विमा मिळणार आहे, ज्यांचा राहिलेला होता त्यांना. त्याच्यामध्ये जमा होणार जे शेतकरी आहे, जे राहिलेल्या पिकाचा होता, सोयाबीनचा एक सर्वात महत्त्वाचा, त्याच्यानंतर तूर आणि कपाशी या पिकाचा पीक विमा मिळणार आहे. आता हा झाला मराठवाड्याकडचा भाग. त्यानंतर तसंच आपण विदर्भातील बघणार आहोत. विदर्भामध्ये बुलढाण्यामधील या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नाही, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटलेला नाही, त्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार आहे. त्याच्यामध्ये 80 पेक्षा जास्त महसूल मंडळांमध्ये हा पीक विमा जमा होण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये जिल्हानिहाय जर आपण बघायचं म्हणलं तर वाशिममध्ये 36 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा पीक विमा तूर आणि कपाशी या पिकाचा पीक विमा जमा होणार आहे. अमरावतीमधील 90 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना तूर आणि सोयाबीन आणि कपाशी यांचा पीक विमा जमा होणार आहे. तसेच अकोल्यातील 50 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना तूर, सोयाबीन आणि कपाशी तिन्ही पिकांचा पीक विमा हा जमा होणार आहे. त्यासोबतच यवतमाळ जिल्ह्यातील 90 पेक्षा जास्त महसूल मंडळांमध्ये सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांचा पीक विमा जमा होणार आहे. अहिल्यानगर या जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये 110 कोटी पीक विमा वाटप करण्यात आला, परंतु दुसऱ्या टप्प्याचा अद्यापही शेतकऱ्यांना काही लाभ मिळालेला नाही. त्यामुळे जेवढ्या पण जिल्ह्यांमधील जे शेतकरी राहिलेले आहेत, जसं की सोलापूर जिल्ह्यातील फक्त तूर पिकाचा पीक विमा भेटला, परंतु उर्वरित पिकांचा पीक विमा काही भेटला नव्हता. मग तो सुद्धा पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याच्यासोबतच अजून असे बरेच जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना काही प्रमाणात पीक विमा मिळाला होता, परंतु त्यांचा राहिलेला जो पीक विमा होता तो अजूनही दुसरी त्याची यादी लागली नव्हती. अशा सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांनाही आणि त्या राहिलेल्या महसूल मंडळांनाही हा पीक विमा दिला जाणार आहे. आता दिनांक 28 जुलैपासून जो काही पीक विमा वितरित केला जाणार आहे, त्यासाठीचे जे काही आपण आतापर्यंत ज्यांनी पीक विमा भरला होता, त्यांचा पूर्ण आला नव्हता, त्या सर्व शेतकऱ्यांना जे काही कामे असतात, जे दरवेळी आपण कोणती के-वाय-सी असेल, कोणतं बँक खातं तुमचं सुरू नसेल, तुमचं जे ज्यावेळेला पीक विमा भरला होता तुम्ही, त्यावेळेला जे काही तुमच्या डिटेल्स दिल्या असतील, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते, ते सर्व तपासून पहा, ते सर्व ओके आहे का पहा. कारण की उर्वरित पीक विमा येण्यासाठी देखील आपले कागदपत्रे तसेच आपले बँक अकाउंट सर्व काही योग्य आणि ओके असणं जरुरी आहे. आता याच्यामध्ये जर कोणते शेतकरी वगळले जात असतील तर ते का वगळले जात आहेत हे पहिलं लक्षात घेणं जरुरी आहे. कदाचित कधी-कधी सरकारकडून त्याची यादी लागेलही तुमच्या नावाची आणि तुमच्याकडनं जर कोणतं बँक खातं तुमचं सुरू नसेल किंवा तुमचा कोणता तरी आधार कार्ड बँकेशी लिंक नसणं, के-वाय-सी नाही होणं, हे जर प्रकार झालेला असेल तर तो आत्ताच दुरुस्त करून घ्या. कारण दिनांक 28 जुलैपासून पीक विम्याचं वाटप सुरू होणार आहे. हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे अपडेट्स आहेत. आता याच्यामध्ये जेवढे महसूल मंडळे होते जिल्हानिहाय आपण माहिती पाहिलेली आहे. यामध्ये जर अजून कोणते महसूल मंडळ राहिलेले असतील किंवा ॲड करायचे असतील तर त्या संदर्भातही नवीन अपडेट्स आल्यानंतर आपण नक्की त्याबद्दलही सांगूयात. पण आता सध्या जेवढे काही महसूल मंडळ सांगितलेले आहेत
तेवढ्यांचा दिनांक 28 जुलैपासून पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. या संदर्भामध्ये जर कुठल्याही प्रकारे प्रश्न असतील किंवा कुणाचं काही जर अडचण दाखवत असेल ऑनलाईन पोर्टलमध्ये किंवा बँक खात्यामध्ये, तर तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. त्याचं आपण सुरळीत व्यवस्थित उत्तर दिलं जाईल. आणि यासोबतच आता सध्या जो काही पीक विमा मिळणार आहे त्यामध्ये जेवढे पात्र शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना, ज्यांनी पीक विमा भरला होता त्या सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप होणारच आहे. त्याच्यामध्ये फक्त कोणाचा टाइम प्लस मायनस होऊ शकतो, परंतु सर्व शेतकऱ्यांना याच्यामध्ये दिनांक 28 जुलैपासून सरकारकडून पीक विमा मिळणं सुरू होणार आहे. धन्यवाद.